श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. मागील अध्यायी झाले निरूपण, कारच्या नमुन्यांचे वर्णन केले अनंताने संस्कारित. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गेले व्यंकटरमण पुट्टपुर्तीला. बाबांच्या 32व्या वाढदिवसाला वापस येताना बागेपल्लीला झाली त्यांची कन्या गीतसुद्धा बेशुद्ध बसमध्ये. अचानक बस थांबली. गर्दी झाली लोकांची. दिली वृद्ध व्यक्तीने विभूती, केली गीतसुधाची रक्षा. सांगितले वृद्ध व्यक्तीने नाव, जोडी आदिपल्ली सोमप्पा. बाबांनी पूर्व अवताराचे घेऊनी रूप रक्षा केली गीतसुधाची. गीतसुधा मोठी झाल्यावर झाली कर्नाटक संगीतज्ञ अन जगद्विख्यात कलाकार. कलेचा अहंकार नसे मनी. 19 नोव्हेंबर सन 2010चा दिवस, महिला दिवसाचा कार्यक्रम. गीतसुधाला बाबांच्या समोर संधी मिळाली गाण्याची. झाले तिचे मन उदास. तिला काय माहीत आहे तिचेही ते अंतिम दर्शन. दिले सृजित करुनी घड्याळ तिजला. म्हणाले बाबा हळुवार, बरोबर आहे मी प्रत्येक क्षण. आहे ती घड्याळ धन्य. दिले सर्वांना आश्वासन. जिने होती तिची उदासी बरोबर. भक्तांना देण्या दर्शन बाबा नव्हते सदेह उपस्थित. सन 2011च्या महिला दिवसाला आसामचे श्री बोलिन बार्डोलाव परमभक्त बाबांचे साक्षात्काराकरिता बाबांनी बोलाविले होते. बरोबर काही विदेशी भक्त. बाबांनी हवेत फिरविला हात. केला त्यांनी एक वानर सृजित. हळूहळू मोठा झाला त्यांच्या हातात. इकडे तिकडे मारू लागल्या उड्या. होता वानर फार चंचल. सगळ्यांना देऊ लागला त्रास. वानर बसला चुपचाप खिडकीत. झाला होता भुकेला. ठेवले होते एका स्त्रीने आपले पादत्राण पर्समध्ये. बाबा तिला म्हणाले, पर्समधील केळी दे वानराला खाण्याकरिता. घाबरून उघडली पर्स. नव्हते त्यात पादत्राण. वाटले तिला आश्चर्य. होत्या केळी पर्समध्ये. दिल्या केळी वानराला. खाऊन तृप्त झाला. हवेत झाला अदृश्य. चमत्कार करून या दिली शिकवण बाबांनी. श्री बोलींची आई होती परमभक्त बाबांची. मुलावर प्रेम भारी. सुरबाला नाम तियेचे. झाले एकदा बोलींचे अपहरण. मागितली होती मोठी रक्कम. आई झाली चिंतातूर. करू नको चिंता बाबा बदले तिला. भगवान बाबांच्या कृपेने सुखरूप घरी आले. सर्व भजन करीती आनंदे. महिमा बाबांचा अपरंपार. होते कर्नाटकचे युवा संयोजक. कर्मठ कार्यकर्ता विनायक. केला अतिरुद्र महायज्ञ. सन 2006मध्ये पुट्टपुर्तीला होता एक युवा साथी. त्यांच्याबरोबर. पाय होते दुर्बल. नव्हता चालू शकत. विनायकने केली प्रार्थना बाबांना. बघितले बाबांनी त्याच्याकडे. झाला शक्तीचा संचार कृपादृष्टीने. उभा रहा बाबा म्हणाले. उठला आणि चालू लागला. करतल ध्वनीने सर्वांनी केले त्याचे स्वागत. झाला विनायक खुश. स्वतःला करा ठीक. केली विनंती बाबांना. केली बाबांनी यावर एक मोठे रहस्य उद्घाटित. वाढल्या नकारात्मक प्रवृत्ती. बाबा म्हणाले त्याला, आहे धरती संकटात. वाढले आहे पाप धरतीवर. पंचदेवता आहेत पंचमहाभूत. मनुष्य सेवक समजतो त्यांना. आहेत देवता असंतुष्ट अन क्रोधित. घेतला त्यांचा क्रोध आपल्या शरीरावर. म्हणून आहे मी आजारी. जपानचे आण्विक प्रदूषण होते पृथ्वीच्या अस्तित्वाकरिता संकट. आला असता विनाशकारी प्रलय. ह्यास्तव घेतला भार शिरावर संकटांचा. आला जपान आणि नॉर्वेमध्ये भूकंप. मार्च एप्रिल महिन्यात. आण्विक प्रकिरणांचा घातक परिणाम. क्षीण केला बाबांनी. याप्रमाणे स्वतःवर संकट घेऊन रक्षा केली जगाची. रक्षा करणा विनाशाची. सांगितला रुद्रपाठाचा उपाय. 2010मध्ये साचार झाला पुट्टपुर्तीला. श्रीमद भागवत सप्ताह होते. कथावाचक मध्य प्रदेशाचे ऋतुराज महाराज.
श्रवण केली कथा बाबांनी परीक्षिताप्रमाणे. सन 2011च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाले दुर्लभ बाबांचे दर्शन. दिले भक्तांना अंतिम दर्शन. 20 मार्च 2011मध्ये त्या दिवशी भगवान बाबा आले कुलवंत सभागृहामध्ये. फिरले 2 वेळा भक्तांमध्ये. दिला सर्वांना आशीर्वाद. केला अक्षतांचा वर्षाव. विद्यार्थ्यांवर अन्न दिले सर्वांना दर्शन. वितरित केला सर्वांना प्रसाद. केले मंद स्मित बाबांनी. आरतीनंतर दोन्ही हात जोडून केला सर्वांना नमस्कार. देण्या अंतिम संदेश भक्तांना. सगळ्यांमध्ये बघा ईश्वराला. एकमेकांशी प्रेमाचे वर्तन ठेवा. करा सर्वांची सेवा. दिला जगाला संदेश बाबांनी. आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा. जणू असे म्हणून बाबांनी दिला निरोप भक्तांना प्रेमाने. 20 मार्चच्या घटनेचा अर्थ त्यावेळी नाही झाला आकलन. 24 एप्रिलची वार्ता ऐकून झाले नेत्र अश्रुपूरित सगळ्यांचे. वार्ता वाचून आपले नेत्र होतील सजल. आपण करू या संकल्प. करू बाबांशी प्रेम. त्यांना सर्वांमध्ये पाहू. झाले भगवान बाबा अशक्त. व्याधीचे झाले उग्र रूप. दिनांक 28चा दिवस नेले रुग्णालयात बाबांना. होती भक्तांना आशा चमत्कार करतील बाबा. देतील पुन्हा दर्शन प्रशांती निलया. परंतु झाले विपरीत. सन 2011मध्ये 24 एप्रिल रोजी सकाळी 7:40 महाप्रयाण केले भगवान बाबांनी. वार्ता ऐकून झाले सर्व शोकमग्न. शके 1933 खरनाम संवत्सर. चैत्र माह कृष्ण पक्ष होती भानुसप्तमी महाप्रयाणाचे दिवशी. महाप्रयाणाच्या 4थ्या दिवशी 27 एप्रिल रोजी 10 वाजता सकाळी महासमाधीमध्ये झाले बाबा विलीन. चैत्र कृष्ण पक्ष दशमीचा दिवस. दिला सर्वांनी निरोप अश्रुपूरित नेत्रांनी बाबांना. समाधीनंतर 15 जुलै सन 2011मध्ये झाले उद्घाटन आषाढ महिन्यात समाधीचे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महासमाधी हिरव्या आणि शुभ्र संगमरवरच्या पाषाणांनी केली तयार आहे रचना उत्कृष्ट. हजारो लोक येती दर्शना. साई कुलवंत सभागृहाच्या उजवीकडे ज्या भागाला भगवान बाबा होती विराजमान दर्शना त्याच स्थळी आहे समाधी. आहे समाधी 9 फूट लांब अन 6 फूट रुंद आणि 2 फूट 2 इंच आधार आहे. मंच 21 बाय 12 बाय 6 इंच आकाराचा. केला वेदपाठ सकाळी 7:30 वाजता. 8 वाजता उघडला पडदा समाधीचा. घेतले भक्तांनी दर्शन अश्रुपूरित नेत्रांनी. जाऊनी समाधीजवळ केले बाबांना वंदन. समाधीवर अर्पण केले हार फुलं प्रेमाने अन भक्तिभावाने. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ ऐकोत सदा प्रेमळ भक्त. निष्ठा ठेवून या ग्रंथावरी. इति महाप्रयाण अनसमाधी निरूपणम नाम विशोध्यायः समाप्तः. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.